नमस्कार. अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सर्वांचं स्वागत आहे. तर आज खमंग चटपटीत असा पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका. तर उपवास स्पेशल आपण खमंग असा स्नॅक्स बनवणार आहोत. बनवायला देखील खूप सोपा आहे, झटपट तयार होतो आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला बटाटे उकडून घेण्याची सुद्धा गरज नाही. कच्च्या बटाट्यापासून आपण हा स्नॅक्स तयार करणार आहोत, त्यामुळे खूप लवकर आणि पटकन तयार होतो. तर बघा, आता 2 मध्यम आकाराचे इथे बटाटे घेतले, त्याची साल काढून घेतली आणि बटाटे मी पाण्यामध्ये ठेवले होते म्हणजे काळे पडत नाही. आता किसणी घेतली आणि किसणीवरती छान असे किसून घ्यायचे. मस्त असा मोकळा सुटसुटीत असा किस तयार होतो. उपवासाच्या दिवशी 4 ते 5च्या दरम्यान जोरदार अशी भूक लागते आणि चहा सोबत खाण्यासाठी अगदी मस्त चटपटीत असा हा पदार्थ आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. बनवायला देखील खूप सोपा आहे. आता बघा, आपण दोन्ही बटाट्याचा छान असा किस करून घेतला आणि 2-3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये पाव चमचा आपण मीठ घालून घेऊया आणि मीठ घातल्यानंतर छान असं मिसळून घ्यायचं आहे. तर बघा, मीठ घालून घेतल्यानंतर छान असं मिसळून घेतलं. आता याच्यावरती आपण एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत. 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवलं होतं आणि आता बघा, मीठ घालून घेतल्यामुळे बटाट्याच्या किसमध्ये किती पाणी दिसतंय. मीठ घालून घेतलं की असं सगळं जे पाणी आहे ते निघून येतं. आता ही आपल्याला चांगला असा पिळून घ्यायचा आहे की संपूर्ण पाणी काढून घ्यायचं. आता बघा, मी हाताने तुम्हाला दाखवते. बघा, मीठ घातल्यामुळं किती छान असं पाणी सुटलेलं आहे. सगळं पाणी जे आहे ते असं हाताने आपल्याला पिळून काढायचं आहे आणि थोड्या वेळासाठी तुम्ही चाळणीवरती सुद्धा हे ठेवू शकता, म्हणजे याच्यामधलं संपूर्ण पाणी निथळून जाईल. तर संपूर्ण किस जो आहे तो आपण अशा पद्धतीने हाताने पिळून घेतला आणि मी चाळणीवरती ठेवलेला आहे. आता एक भांडं घ्यायचं आहे. संपूर्ण किस आपल्याला ह्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा. संपूर्ण किस इथे मी भांड्यामध्ये काढून घेतलाय. अगदी मोकळा सुटसुटीत पांढरा शुभ्र असा हा किस आपला इथे झालेला आहे. संपूर्ण पाणी आपण याच्यामधलं काढून घेतलंय. आता याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालून घेऊया. तर 2-3 हिरव्या मिरच्या अगदी बारीक अशा चिरून घेतल्या, तर त्या घालून घेतलेल्या आहेत. मस्त तिखट चटपटीत असा हा पदार्थ तयार होतो. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली. आता हा पदार्थ तेलकट होऊ नये आणि मस्त कुरकुरीत तयार व्हावा याच्यासाठी आपण याच्यामध्ये 2 चमचे साबुदाणा पीठ घालून घेतलेलं आहे. साबुदाण्याचं पीठ घातलं ना तर खूप छान असा कुरकुरीतपणा येतो, खायला सुद्धा खूप छान लागतात आणि अजिबात तेल शोषून घेत नाही. 3 मोठे चमचे आपण याच्यामध्ये भगरीचं पीठ घालून घेतलं आणि 2 चमचे आपण याच्यामध्ये भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट घालून घेतला. आता याच्यामध्ये आपण चिली फ्लेक्स घालून घेऊया आणि बघा, दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे. आपण याच्यामध्ये कोथिंबीर, चिली फ्लेक्स घालून घेतली ना. आता चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि छान असं एकत्र करून घ्यायचंय. तर अजिबात खूप जास्त मेहनत नाही, खूप जास्त झंझट नाही आणि कमी वेळेमध्ये कमी तेलकट उत्तम पर्याय आहे उपवासाच्या दिवशी. तर बघा, आता छान असं हे मिसळून घेऊया. 3 चमचे भगरीचं पीठ घातलं, 2 चमचे आपण याच्यामध्ये साबुदाणा पीठ घालून घेतलंय, त्याच्यामुळे मस्त कुरकुरीतपणा येतो आणि अजिबात तेलकट होत नाही. तर बघा, आता हे छान असं चमच्याने एकत्र करून घेतल्यानंतर आता हाताने आपण हे चांगलं एकत्र करून एकजीव करून घेऊया. तर याच्यामध्ये अजिबात पाणी घालण्याची गरज नाही, कारण की बटाट्याच्या जो ओलसरपणा आहे ना त्याच्यामध्येच हे पीठ छान असं एकत्र करून घ्यायचं. एवढं पीठ पुरेसं आहे, छान अशी बाइंडिंग येते. आता अजिबात आपण याच्यामध्ये काही घालणार नाही. आता हे छान असं आहे ना एकजीव करून घ्यायचं आहे. बघा, ह्या पद्धतीने पाणी घालायची अजिबात काहीच गरज नाही. बटाट्यामध्ये जो ओलसरपणा आहे त्याच्यामध्येच हे पीठ छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आता एकजीव करून झालं की आपण याचे छोटे छोटे असे बॉल्स तयार करून घेऊया. तर बघा, अशा पद्धतीने हलक्या हाताने, जास्त दाबायचं नाही जोर देऊन, मग ते आतून असे पोकळ होत नाहीत. तर बघा, हलक्या हाताने आपल्याला असे एकजीव करून घ्यायचे फक्त. अशा पद्धतीने बॉल्स आपण आता हे तयार करून घेऊया. दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतात आणि खायला खूप मजेशीर लागतात. तर बघा, संपूर्ण एकसारख्या आकाराचे आपण हे बॉल्स इथे तयार करून घेतलेले आहेत. खूप सुंदर दिसत आहे. आता लगेचच आपण हे तळायला घेऊया आणि थोड्या मोठ्या आवाजात बोलते, कारण की पाऊस पडतोय. पावसाचा सुद्धा खूप जोरात आवाज येतोय, त्याच्यामुळे मी सुद्धा थोड्या मोठ्या आवाजातच बोलते. आता गॅसवरती आपण कढईमध्ये तेल ठेवलं होतं. तेल गरम झालेलं आहे, छान असं कडकडीत गरम झालं की याच्यामध्ये आपण आता बनवून घेतलेले बॉल्स घालून घेऊया. तर सुरुवातीला इथे मी 4 घालून घेतले. तुम्ही जर पसरट पॅन जर घेतला तर एक सोबतच संपूर्ण तळून होतात. तर आता मी खोलगट कढई घेतली, त्याच्यामुळे सुरुवातीला 4 सोडून घेतले. 2-3 बॅचमध्ये मी आता हे तळून घेणार आहे. आता सुरुवातीला 4 आपण सोडून घेतले आणि मस्त कडकडीत असं तेल गरम आहे. तेलामध्ये फुटत नाही आणि तेल सुद्धा शोषून घेत नाही. आता उलट पुलट करायचे, असे मिसळत राहायचे सारखे, म्हणजे सगळ्या बाजूनी छान असे हे क्रिस्पी होतात. चांगला रंग येऊपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे.
गॅस इथे मी मध्यम ठेवलेला आहे, म्हणजे आतपर्यंत चांगले असे हे तळले जातात आणि बाहेरून छान असे क्रिस्पी होतात. तर बघा आता मी झाऱ्यावरती घेतले. झाऱ्या असा कढई मध्ये ठेवायचा आणि हलक्या हाताने असे हलवायचा फक्त, म्हणजे चव बाजूने हे छान असे तळले जातात. बघा किती मस्त असा रंग आलेला आहे. अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण तळून घेऊया. पसरट पॅन जर ठेवला असता तर संपूर्ण एक सोबतच झाले असते. तुम्ही तळताना पसरट पॅनचा वापर करा, एक सोबतच सगळे तळून होतील. आणि अवघ्या 2 कच्च्या बटाट्यापासून आपण हे बनवलेले आहेत. बघा संपूर्ण आपल्या इथे हा पदार्थ तळून झालेला आहे. मस्त असा स्नॅक्स आपला हा तयार झालेला आहे. तर आपण त्याच्यासोबत इथे हिरवी मिरची तळून घेतलेली आहे. तुम्ही उपवासाची चटणीसुद्धा याच्याबरोबर बनवू शकता, किंवा आपण छान असे चटपटीत तिखट बनवलेले आहेत. संपूर्ण चटपटीत उपवासाचे स्नॅक्स आपले इथे बनवून झालेले आहेत. बनवायला देखील खूप सोपे, आणि मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवणार आहे की किती छान असे क्रिस्पी झालेले आहेत. तर उपवास स्पेशल या पद्धतीने तुम्ही चहा सोबत घेण्यासाठी मस्त चटपटीत असा हा स्नॅक्स नक्की बनवून बघा. बनवायला देखील खूप सोपा आहे, झटपट तयार होतो. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि व्हिडिओ तुम्ही कुठल्या भागामधून बघत आहात ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.